थोडं काही तातडीचं होतं म्हणून तुम्हाला वहिनी फोन केला मी. काय झालं की श्यामली गोबरे म्हणून एक महिला जवान आहे अमरावतीमध्ये. ती वाहन चालक आहे. तिला तिची एक संतोष वायाड नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे इथं दुय्यम निरीक्षक, ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे. त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे. तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचली. श्यामली गोबरे ही आपल्याकडे आहे. तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तर यावर जरा थोडी तातडीनं चौकशी करून कसं कारवाई करता येईल, तातडीनं तिला आत्महत्येपासून प्रवृत्त होऊ नये. तिला आत्महत्येपासून दूर केलं पाहिजे ते महिलेला. एकदा 1 मिनिट तिच्याशी बोलता येईल तर बघा. आपला उपमुख्यमंत्री आहे. नमस्कार. बोला थोडं त्याला सांगा फोनवर जाऊन. आणि मी महिला असूनही वाहन चालक या कामावर निपुण असल्यामुळं ते मला सतत दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात. हां, मी माझ्या कामाव्यतिरिक्त मला दुसरे कामं सांगतात की तू साहेबांचा घरून जेवणाचा डबा आणायचा, रोज रात्री सकाळी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची, नाश्त्याची सोय करायची, हे तुझं काम आहे. मी माझ्या कामात निपुण असल्यावरही मला हे जास्तीचे कामं करायला लावत. त्याचा मला प्रचंड त्रास होता. तर रात्री फोन करतात, त्याचा CDR पण काढणं, त्यांचे मॅडम CDR पण काढण्यात यावा. म्हणजे त्यांनी मला किती फोन केले, काय फोन केले, आणि एवढं होऊनही मला न्याय नाही मिळाला. आज 4 महिने होता या प्रकरणाला. मला सतत मानसिक दडपणाखाली